तर राज्यामध्ये डीएपी खताच्या खपात तब्बल 70% वाढ झाली अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। ही वाढही पॅनिक बाईंगमुळेच झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही आवश्यक तेवढा खतसाठा उपलब्ध होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। खतांचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरवठादारांवरही कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची सरकार दक्षता घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्याकडे खताचा भरपूर साठा आहे। काही लोक त्याचीही काळाबाजारी करण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही आढावा घेतला असता गेल्या 3 दिवसांमध्ये डीएपीची खपत 70% वाढलेली आहे। नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे। त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे। कोणी पॅनिक बाईंग करू नये आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल हा इशारा आम्ही देतोय।